राही सीड्स चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी नितीन शिरसाट. आपण देवळा तालुक्यातील सावकी या गावात आलेले. तिथले आपले हे प्रगतीशील शेतकरी आहेत दादा. त्यांनी आपलं 2 वर्षापासून आपलं राही सीड्स वापरत आहे. मागच्या वर्षी पण त्यांचे छान क्वालिटी जमवली होती त्यांनी. या वर्षी पण छान क्वालिटी जमली. तर त्यांची आज छोटीशी एक मुलाखत घेऊया आपण. दादा आपला पहिले पूर्ण परिचय सांगा. मी सावकी गावाचा आहे. माझं नाव रितेश तुकाराम बोरसे. मी 2 वर्षापासून राईचं बियाणं वापरत आहे. तर मला एक म्हणजे असा अनुभव आला तर ते 3.5 महिन्यात माल तयार होऊन जातो. साईज 1 नंबर बनते. आता माझा स्वतःचा प्लॉट आहे. हा झालेला आहे 90 दिवसाचा. अजून 15 दिवसात पूर्ण साईज बनवून जाईल याची. आणि याचं बियाण्याची जर्मिनेशन 1 नंबर आहे. माल टिकवून क्षमता मी मागच्या वर्षी पण केलेला होता राई. चाळीमध्ये शेवटपर्यंत माल 1 नंबर क्वालिटी निघाला. तर माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येकाने राई बियाणं वापरावं. लागवड कोणत्या महिन्यात झाली होती आपली? 5 नोव्हेंबर. 5 नोव्हेंबरला लागवड झाली होती. हो, 5 नोव्हेंबर. आता म्हणजे 5 फेब्रुवारीला 3 महिने कंप्लीट होतील. आणि ते म्हणताय की अजून 15 दिवसामध्ये यांचा माल रेडी होऊन जाईल. म्हणजे आज एक पाणी बसलं अजून. हा, एक पाणी बसेल. मालाची क्वालिटी पण तुम्ही मालाची साईज आणि कलर बघू शकता. म्हणजे आज रोजी माल तयारच झालेला आहे. आणि त्याची एकच खासियत आहे, त्याचं जांगडं 1 नंबर बनतं. हे आपण बघू शकतो. त्याची जास्त नाही मान म्हणतो, याला जांगडं बी म्हणता इकडं आपल्या गावठी भाषेत. आपण बघू शकतो. कारण अजून परत त्याचा रस उतरून परत याची साईज वाढणार आहे. साईज भरपूर वाढेल. तर आपले स्प्रे वगैरे किती झाले? काही तुमचं काय नियोजन? त्याचा काही स्प्रे बिरे काहीच मारलेलं नाही. म्हणजे काही नियोजन असेल, काही खत खाद्य तुमचं काय? म्हणजे त्याला फक्त आम्ही 8-21 वापरलेलं आहे. म्हणजे लागवडी नाही, नंतर वापरलेलं. लागवडीला काही बेसळ डोस वगैरे काही नाही, काहीच नाही वापरलं. शेणखत सुद्धा टाकलेलं नाही, तरी बियाणं भरेल. आणि तुम्ही काही स्प्रे वगैरे झाले असतील ना, कीटकनाशक, बुरशीनाशक? नाही, काहीच मारलेलं नाही. आता स्प्रे वगैरे घ्यायचे म्हणजे काल गळतीसाठी काही स्प्रे वगैरे मारायचे तुम्हाला? आता आपल्याला लवकर माल तयार करायचा आहे, थोडं मारावं लागतं. काय म्हणजे लोकांनी काय मारलं पाहिजे शेवटच्या स्टेजला? तुम्हाला जो अनुभव असेल तर शेतकऱ्यांना आम्हाला चमत्कार मारायचा आहे आता शेवटच्या स्टेपला. चमत्कार आणि ते आपलं 0-32 आणि चमत्कार. तो स्प्रे कधी घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी? तो 3 महिन्यानंतर. 3 महिन्यानंतर घेतले तर त्याचा म्हणजे फायदा काय होतो शेतकऱ्यांना? आपल्याला जर मार्केटमध्ये लगेच माल विकायचा राहिला तर घ्यायचा, आणि चाळीमध्ये स्टोरेज करायचं राहिला तर नाही घ्यायचं. तर यांचं म्हणणं आहे की चमत्कार आणि 0-32 जर आपल्याला माल लगेच मार्केटमध्ये विकायचा असेल, त्यांचं म्हणणं आहे की स्प्रे झाल्यानंतर गळती लवकर होते आणि स्टोरेज नाही होऊ शकत. स्टोरेज करायचा असेल तर तो स्प्रे घेऊ नये. त्यांना लगेच मार्केटमध्ये विकायचा असेल तर त्यांनी तो स्प्रे घेऊन आणि आपला माल लवकर तयार करून विकणे. तर तुमचा अनुभव 2 वर्षाचा, तुम्हाला राई सीड्स बद्दल चांगला अनुभव आलेला आहे. चांगला अनुभव. प्रत्येकाने राई वापरावं. फक्त सांगा तुम्ही पण इथं शेतकऱ्यांना माहिती सांगा. आणि इथं आपण प्लॉट मध्ये एक व्हिडिओ दाखवू. धन्यवाद. 1990 पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स, कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव.